ओम नमो भगवते वासुदेवाय। परम भागवत परम भक्त मैत्रेयजी आणि कुरुकुलातले श्रेष्ठ भगवत भक्त विदुरजी यांच्यातला संवाद चाललाय। हा संवाद शुक महामुनी राजा परीक्षिताला सांगतायत आणि मुळात हा जो संवाद झाला हा संवाद शौनक आदी ऋषी आणि सूत यांच्यातला आहे। या संवादाच्या दरम्यान विदुरांनी मैत्रेयांना प्रश्न विचारला की अहो म्हणाले, भगवंतांनी ब्रह्मदेवांनी केलेल्या स्तुतीला प्रतिसाद म्हणून त्यांना सांगितलं की तू केलेली जी माझी स्तुती आहे ही स्तुती जे जे कोणी वाचतील, म्हणतील, स्मरणात ठेवतील त्यांचं सगळ्या प्रकारचं कल्याण मी करेन आणि मी त्यांच्यावर चटकन प्रसन्न होईन। आता फक्त म्हणाले तू ती तंद्रा, आलस्य वगैरे सगळं सोड आणि ह्या सृष्टी रचनेच्या उद्योगाला लाग, असं म्हणून भगवंत अंतर्धान पावले। आणि त्याच्यानंतर विदुर विचारतायत की पितामह ब्रह्मदेवांनी आपला देह आणि आपलं मन यांच्या योगानं किती प्रकारची सृष्टी निर्माण केली ते आपण मला सांगावं। याशिवाय मी आपल्याला अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले होते, जिज्ञासा व्यक्त केली होती, त्यांचंही आपण क्रमशः मला उत्तर द्यावं आणि माझ्या ठिकाणचं जे अज्ञान आहे, जो संशय आहे, जो मोह आहे त्याचं पूर्णतः निराकरण करावं। सूत शौनकाधिकांना सांगतायत की विदुरांनी अशा प्रकारे प्रश्न विचारल्यानंतर मुनिवर अशा मैत्रींना अतिशय आनंद झाला, ते प्रसन्न चित्त झाले आणि आपल्या हृदयात त्या प्रश्नांची जी उत्तरं प्रकाशित झाली, त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना जी कळली, समजली, त्याप्रमाणे ते विदुरांना उत्तर द्यायला लागले। आणि मैत्री म्हणाले, विदुरजी, अजन्म अशा भगवान श्रीहरीने जसं सांगितलं होतं ना, अगदी तसंच ब्रह्मदेवांनी आपलं चित्त आपला आत्मा असलेल्या भगवान श्री नारायणांच्या ठिकाणी लावून दिव्य अशा 100 वर्षापर्यंत तप केलं। माणसांचं एक वर्ष 365 दिवसांचं असतं, ह्यापेक्षा कित्येक पटीने मोठं ब्रह्मदेवांचं वर्ष असतं। पुढे ती कालगणना येणार आहे, तेव्हा ब्रह्मदेवांनी आपल्या 100 दिव्य वर्षांपर्यंत ते तप केलं आणि तप केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपण ज्या कमळावर आसनस्थ आहोत ते कमळ आणि आजूबाजूचं प्रलयाकार पाणी हे सतत कंप पावताय, हलताय। का हलताय? तर ह्या पूर्वीच्या प्रलयाच्या दरम्यान जो काही प्रचंड वारा वाहत होता, वादळ वाहत होतं, त्याच्या तडाख्यानं हे कमळ आणि हे पाणी याच्यात कंप निर्माण झालेत, लहरी निर्माण झाल्यात आणि ह्या तपस्येनं त्यांच्या हृदयात आत्मज्ञानामुळं स्वतःचं असं विज्ञान बळ सुद्धा वाढल्याचं त्यांना जाणवलं आणि त्यानंतर ब्रह्मदेवांनी आजूबाजूचं पाणी आणि सुटलेला वारा हे पिऊन टाकलं आणि ज्याच्यावर ते बसलेले होते त्या आकाशव्यापी कमळाला बघून त्यांनी विचार केला की
ह्या पूर्वीच्या कल्पामध्ये जे लोक विलीन झालेले आहेत त्यांना मी असंच त्याचप्रमाणे पुन्हा रचीन. अन्य लोकान प्राग्लिनान कल्पितास्मित्य चिंतयत, की पूर्वकल्पात जे लोक लीन झालेले आहेत त्यांच्या सहाय्याने मी आता पुन्हा नवीन लोकांची रचना करेन. आणि असा विचार करून ब्रह्मदेव त्या कमलकोशामध्ये प्रविष्ट झाले. सृष्टी कार्यासाठी उद्युक्त झालेले ब्रह्मदेव, सृष्टी कार्यासाठी भगवंताकडनं नियुक्त झालेले ब्रह्मदेव त्या कमलकोशात प्रविष्ट झाले. आणि एक एक करत क्रमशः त्यांनी भूरलोक, भुवरलोक आणि स्वरलोक असे त्याचे 3 भाग केले. जरी ते कमळ आकाराने इतकं मोठं होतं की त्याच्यातून आणखीन 14 भुवन सुद्धा विविध लोकांच्या रूपात निर्माण करता आली असती, किंवा 14 विभाग आणखीन वेगळे करता आले असते. हे जे 3 लोक त्यांनी निर्माण केले, भूरलोक, भुवरलोक आणि स्वरलोक, ही सगळी जीवांच्या भोगांसाठी तयार केलेली स्थानं आहेत, ज्यांचं वर्णन शास्त्रांनी केलेलं आहे. आणि ज्यांना निष्काम कर्म करायचं आहे किंवा ज्यांनी निष्काम कर्म केलेलं आहे अशांच्यासाठी महरलोक, तपोलोक, जनलोक आणि सत्यलोक त्यांनी तयार केला. आणि त्याच्यातून त्यांना ब्रह्मलोकाची प्राप्ती होईल अशी व्यवस्था केली. पुढे विदुरांनी विचारलं की मैत्रेयजी, अत्यंत अद्भुत अशी कर्म असलेल्या विश्वरूप श्रीहरीची काल नावाची जी काही शक्ती आहे ती कशी आहे त्याचा पण मला विस्तारपूर्वक वर्णन करावं. आणि हा प्रश्न ऐकल्यानंतर मैत्रेयजी विदुरांना सांगायला लागले. त्यांनी काय सांगितलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.